गुगल तब्बल 3,20,00,000 मच्छर सोडणार आहेत. हे ऐकून कोणाला धक्का बसेलच. एखादी टेक कंपनी मच्छर सोडण्याचं काम का करेल? आणि हे मच्छर लोकांसाठी धोकादायक आहे की फायदेशीर आहे? पण या बातम्याचं खरं विज्ञान काय आहे आपण जाणून घेऊया. खरं तर गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट आणि तिचा डीबग प्रकल्प अमेरिकेत विशेष प्रकारचे नर डास सोडण्याचा परवानगी मागत आहे. हे मच्छर वोल्बाचिया नावाचे नैसर्गिक जीवाणूचे संक्रमित केलेले असतात. पण इथे ट्विस्ट आहे, हे मच्छर माणसांना चावत नाही. या मच्छरामध्ये वोल्बेचिया नावाचा नैसर्गिक जीवाणू असतो. जेव्हा हे नर मच्छर जंगली मादी डासाची संयोग करतात तेव्हा त्यांच्यापासून निर्माण होणारी अंडी तयारच होत नाही. म्हणजे पुढच्या पिढीत मच्छराची संख्या हळूहळू कमी होत जाते. आता प्रश्न येतो, हे सगळं का? कारण डेंग्यू, झिका आणि इतर मच्छरामुळे पसरणाऱ्या आजारावर नियंत्रण मिळवणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून सोशल मीडियावर दिसणारी गुगल 3 कोटी डास सोडणार ही बातमी अर्धवट नाही, पण तिच्या मागचं विज्ञान समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, अशी पद्धत डासावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी ठरू शकते का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र रोड चॅनलला फॉलो करायला विसरू नका.